वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी, ठाकरे गटाच्या अखिल चित्रेंनी पोस्ट केला व्हिडिओ। महाराष्ट्रातील किल्ल्यांवर काय सुरू आहे, चित्रेंचा सवाल। मनसे आणि महाविकास आघाडीचं उरणमध्ये ठरलं। मनसे आणि महाविकास आघाडीमध्ये नगर परिषदेत होणार युती। मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात मनसेची खलबत, मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डची चाचपणी। बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती जाहीर, अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची नियुक्ती, सदस्यपदी आदित्य ठाकरे, सुभाष देसाईंची निवड। स्वतःच्या पक्षासह इतरांना घेऊन बुडायचा ट्रेंड, युतीत काही उलटफेर झाल्यास जबाबदार धरू नका, महेंद्र दळवींचा भाजप राष्ट्रवादीला इशारा। परप्रांतीय व्यक्तीला मनसेकडून चोप, नवी मुंबईतील खासगी कंपनीतील घटना, कार्यालयातील महिलेला अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप। ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, यश सपकाळे गजू कोळींसह 300 जण शिवसेनेत। नागपुरात रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत बैठक, आगामी निवडणुका जिंकण्यासाठी दिला कानमंत्र, निम्म्याहून अधिक जागा जिंकण्यासाठी नियोजन करण्याचा सल्ला। बीडमध्ये निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्का, योगेश क्षीरसागरांचा विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा, क्षीरसागर भाजपात प्रवेश करण्याची शक्यता। सिंधुदुर्गात अद्याप युतीचा निर्णय नाही, आम्ही उमेदवारी अर्ज भरणार, युतीचा निर्णय आल्यास अर्ज मागे घेऊ, केसरकरांची माहिती। नाशिकच्या भगूर नगर परिषद निवडणुकीत महायुतीत फूट, शिवसेनेविरोधात भाजप राष्ट्रवादी एकत्र लढणार, युतीला एकही जागा जिंकू देणार नाही, विजय करंजकर यांचा दावा। सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, जळगावच्या अक्सानगरमधील घटना, तर आत्महत्या नसून हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप। नवी मुंबई विमानतळाहून पहिल्या विमानाच्या उड्डाणाचा मुहूर्त ठरला, पहिल्या विमानाचं 25 डिसेंबरला होणार उड्डाण, अकासा एअरलाइन्सची दिल्लीला जाणार पहिलं विमान। दिल्ली ब्लास्ट प्रकरणात नवी अपडेट, ब्लास्ट ठिकाणी 2 जिवंत काडतुसं मिळाली, 9 mmची 2 जिवंत काडतुसं मिळाली। नाशिकच्या गोविंदनगरमध्ये संशयास्पद वस्तू, एका बॉक्समध्ये बॅटरीसह इलेक्ट्रॉनिक बटन, तपासणीनंतर बॉक्समध्ये फटाके असल्याचं उघड। श्रीरामपूर बेलापूर मार्गावर भीषण अपघात, अपघाताची घटना सीसीटीव्हीत चित्रित, एकाचा जागीच मृत्यू, 2 जण गंभीर। गोवंश घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग, नागपूरच्या काटोल मार्गावरील घटना, आगीत 30 गोवंशांचा मृत्यू झाल्याची माहिती। येरवडा पेट्रोल पंपावर टोळक्यांचा धुडगूस, कोयत्यानं केलं कर्मचाऱ्यांवर वार, आरोपींची पोलिसांनी काढली धिंड। वैजापूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संतोष ठाकरे असं आरोपीचं नाव, शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।